नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं जायमुदीरये नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानञ्जनं शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यनामोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदामयं ददामि सम्पदानिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते तप्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुवैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः विष्णुपादाय कृष्णभूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिधि नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आता मागील 2-3 आठवडे झाले आपण रविवारचा सत्संगमध्ये ऐकत आलोय जगन्नाथ रथ यात्रेबद्दल। सर्वांना सांगण्यात येत आहे की आपल्याला उत्साहाने त्याच्यात सामील व्हायचं आहे, भरपूर काही सेवा आहे, रथयात्रा कशी होणार आहे, आपण कशा प्रकारे लोकांकडे जायचंय वगैरे बऱ्याचशा गोष्टी घडतायत। पण आज आपण जाणून घेऊया रथयात्रा म्हणजे नेमकी काय आहे। बहुतेक लोकांना हेही माहीत नसेल की जगन्नाथजी हे नक्की कोण आहेत आणि जगन्नाथजी स्वयं आपल्या कराडमध्ये रासनिकुंज माताजींच्या घरी आहेत हे देखील बहुतेक लोकांना माहीत नसेल आपल्या सेंटरमध्ये। तर जगन्नाथजी हे भगवान श्रीकृष्ण यांचे अवतार आहेत। यांनी कलियुगात अवतार घेतला आहे आपल्यासारखे जे बद्ध जीव आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी। तर ही कथा सुरू झाली आहे हजारो वर्षापूर्वी। उत्कल देशामध्ये राजा इंद्रद्युम्न राज्य करीत होते आणि त्यांनी शिल्पकार विश्वकर्मा यांच्याकडून जगन्नाथजी, बलदेवजी आणि सुभद्रा मैया यांचे दारू विग्रह बनवून घेतले होते। उत्कल देश म्हणजेच आताचा सध्याचा उडिशा देश। आणि जेव्हा हे विग्रह बनून झाले त्यानंतर भगवंताने त्यांना स्वयं सांगितलं की आता मला स्नान घाल आणि ती स्नान यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे जी 22 जूनला साजरी करण्यात आली होती। आता या स्नान यात्रेदरम्यान काय घडतं तर भगवंतांना बलरामजी, जगन्नाथजी आणि सुभद्रा मैया यांना थंड पाण्याने आंघोळ घातली जाते। या दिवशी भगवंत वर्षातून एकदा मंदिरातून बाहेर येतात सर्व भक्तांना दर्शन देण्यासाठी आणि त्यांना स्नान घातलं जातं। आता ही स्नान यात्रा झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस त्यांना गजवेश धारण केला जातो आणि सकाळपासून आता स्नान केलंय, संध्याकाळी गजवेश धारण केला, आता ते थकले आणि ते आजारी पडण्याची लीला करतात आणि यानंतर ते 15 दिवस आजारी असतात। तर या 15 दिवसामध्ये त्यांना वेगळ्या खोलीमध्ये ठेवलं जातं जिथे फक्त काही
त्यांचे जे सेवेकरी आहेत ठरलेले ठराविक 1-2 जण ते आणि एक वैद्य हेच त्यांच्याजवळ जाऊ शकतात. या वेळेमध्ये त्यांना काढा दिला जातो, औषधे दिली जातात आणि एकदम हलका आहार दिला जातो की जेणेकरून तो पचायला त्यांना हलका असेल. आता सर्वांना हा प्रश्न पडेल, भगवंताचे स्वरूप, भगवंताचं स्वतः रूप आहे जगन्नाथजी, आणि ते आजारी का बरं पडतात? तर याची एक कथा अशी आहे की भगवंतांचे खूप असे भक्त होते. ते भगवंताची खूप सेवा करायचे लहानपणापासून. आणि थोड्या वर्षांनी काय झालं, आता शेवटी असतंच ना की माणसांचं वय होतं, आजार पण पाठी लागतं आणि मग पूर्वीसारख्या सेवा घडत नाही. तर असं त्या भक्तांच्या बाबतीत पण घडलं की ते भक्त आजारी पडले आणि त्यामुळे त्यांचं मंदिरमध्ये जाणं, भगवंताची सेवा करणं या गोष्टी त्यांना करता नाही आल्या. पण या वेळेमध्ये त्यांचे स्वतःच जवळचे नातेवाईक देखील कोणी नव्हतं की जे त्यांची सेवा शुश्रूषा करतील. आणि ते इतके आजारी होते की त्यांचे हालचाल स्वतः करता देखील येत नव्हती, त्यांच्या शरीराची स्वच्छता देखील नव्हती करता येत. आणि अशा वेळेस एक लहान बालक येऊन त्यांची रोज सेवा शुश्रूषा करत होते. तर या कालावधीमध्ये ते भक्त नेहमी झोपलेले असायचे जेव्हा ते बालक येऊन त्यांची सेवा करत होते. तर ते बालक येऊन गेल्यानंतर त्यांच्या आजूबाजूचे राहणारे जे व्यक्ती होते त्यांनी त्यांना सांगितले की एक छोटा मुलगा येतो आणि तुमची सेवा करतो. मग त्यांना हे लक्षात नाही आलं की कोण असेल तो मुलगा आणि का माझी सेवा करत असेल. तर एक दिवस अचानक ते त्याला पकडतात आणि ते विचारतात की तू माझी सेवा का करत आहे. पण जेव्हा ते त्यांना पकडतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की त्यांचा हात एकदम कोमल असतो, नाजूक, आणि त्यांच्या लक्षात येतं की हे भगवंत स्वयं आहे जे माझी सेवा करायला आले. ते रडू लागतात. ते म्हणतात की माझं शरीर एवढं व्याधीने ग्रासलेलं आहे, शरीरातून खूप जखमा झालेल्या आहेत, कोणी मला स्पर्श करायला तयार नाहीये आणि अशा ह्याच्यामध्ये तुम्ही मला स्पर्श करताय, हे खूप चुकीचं आहे भगवंता. यापेक्षा तुम्ही एकतर मला मरण तरी द्यायचं, नाहीतर मला या व्याधीतून मुक्त तरी करायचं. पण भगवंत म्हणतात की जर मी तुला या व्याधीतून आता मुक्त केलं तर तू जे कर्म केलेले आहेस त्याची परतफेड तुला पुन्हा पुढच्या जन्मात करायला लागेल. त्यामुळे ते कर्म भोगणं तुला आवश्यक आहे आणि ते कर्म तुला भोगायला थोडासा तरी तुला आराम मिळावा याकरता मी तुझी सेवा करतोय. तर ते भक्त भगवंतांना म्हणतात, पण भगवंता मला आता हे सहन होत नाहीये, मला कंटाळा आला याचा. तर ते भगवंत म्हणतात की मी आता इथून पुढची 15 दिवसाची जी तुझी शरीराची व्याधी आहे, त्रास आहे, ते मी घेतो. आणि असे करून मग 15 दिवसासाठी भगवंत हे आजारी असतात. आणि आता दरवर्षी जेव्हा स्नान यात्रा होते तेव्हा 15 दिवसासाठी भगवंत आजारी असण्याची लीला करतात. तर काहींना प्रश्न पडेल की भगवंतासाठी एवढी सोपी गोष्ट कशी शक्य नाहीये की भक्ताचं दुःख दूर करणं, त्याची कर्म नाश करणं. तर भगवंतांसाठी हे खूप सहज आहे, अशक्य असं भगवंतांचे काहीच नाहीये. पण भगवंत हे व्यक्तिगत आहे, त्यांना भक्तांच्यासाठी सेवा करणं आणि भक्तांशी आपलं एक नातं जमवणं ह्याच्यासाठी ते ही लीला करतात, हे कार्य करतात. प्रेम संबंध जपण्यासाठी भगवंतांना भक्ताशी प्रेमाचं आदान प्रदान करणं हे आवडतं आणि म्हणून ते अशा लीला करतात. तर असा हा 15 दिवसाचा जेव्हा कालावधी संपतो, भगवंत पुन्हा सशक्त होतात, तेव्हा त्यांना नटवलं जातं आणि मग रथावर आरूढ केलं जातं आणि रथयात्रा सुरू होते. तर या वर्षी 7 तारखेला 7 जुलै 2024 ला ही रथयात्रा सुरू होणार आहे आणि आपल्या इकडे कराडमध्ये आपण ही 13 जुलैला करणार आहोत, 13 जुलै 2024 रोजी. तर आता ही जी गोष्ट झाली ही सध्याची झाली. पण कधी कधी हा प्रश्न पण पडतो की ही रथयात्रा नक्की कशी कधी सुरू झाली असेल. म्हणजे हा आता राजाने सुरू केलं की हा आंघोळ घालणं, रथयात्रा सुरू झाली. तर ह्याला सुद्धा एक शास्त्रामध्ये दाखला दिलेला आहे. श्रीमद भागवतामध्ये
भागवतमध्ये ही कथा आहे। भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये 82 अध्याय आहेत, त्यामध्ये ही कथा आलेली आहे। त्याच्या अगोदर एक मी गोष्ट सांगू इच्छिते की रूप गोस्वामी हे षड गोस्वामींपैकी एक आहेत, तर त्यांनी भक्तीचे 64 साधन सांगितलेले आहेत। आणि त्यांनी काय सांगितले आहे की जेव्हा पण असे काही आध्यात्मिक उत्सव मध्ये आपण सहभागी होतो, त्याच्यामुळे आपल्या भक्तीमध्ये वाढ होते। पण हे केव्हा सहज होतं, शक्य होतं की जेव्हा आपण त्या उत्सवामध्ये त्या उत्सवाचा भाव आपल्या मनामध्ये तयार करतो। आणि हा भाव कसा निर्माण होणार आपल्या मनामध्ये, तर आपण त्या उत्सवाशी संबंधित एखादी कथा श्रवण करणार। तर ही भागवतामध्ये अशी कथा आलेली आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्ण वृंदावनात होते, तर 11.5 वर्ष ते वृंदावनामध्ये होते। आणि त्यानंतर ते आपले आई वडील म्हणजे नंद बाबा, यशोदा मैया, गोपी, सखा या सर्वांना सोडून कंसाचा वध करण्यासाठी बाहेर पडले वृंदावनातून। आणि त्यानंतर ते मथुरेत गेले। मथुरेमध्ये जाऊन त्यांनी कंसाचा वध केला, त्यांचे सहचर होते त्यांचा वध केला। तिकडे गेल्यावर त्यांना कळालं की इथे आपल्या आई वडील ज्यांना तुरुंगात डांबलेलं आहे, वसुदेव आणि देवकी। मग त्यांनी वसुदेव आणि देवकी यांना सोडवलं आणि धर्म पालन करण्यासाठी ते मथुरेतच राहिले। पण आता घडलं कसं होतं की जेव्हा ते वृंदावनातून बाहेर पडत होते, तेव्हा त्यांनी सर्वांना वचन दिलं होतं की मी लवकरच परत येतोय म्हणून। तर इथे वृंदावनमध्ये सगळे विरहामध्ये रडत होते की भगवंतांनी तर सांगितलंय की आम्ही येतोय, म्हणजे मी येतोय परत, पण अजून काय येत नाहीये। पण असेच दिवस निघून चालले, इकडे वृंदावनमध्ये सर्वजण विरहात आहेत आणि इथे भगवंत आपल्या धर्माचं पालन करण्यासाठी आई वडिलांची सेवा करतात आहेत, त्यांची लग्न झाले आहे। असेच काही दिवस, काही वर्ष झाल्यानंतर एकदा सूर्यग्रहण आलं। तर हे सूर्यग्रहण असं होतं की कल्पाच्या समाप्तीच्या वेळेस हे सूर्यग्रहण घडणार होतं। आणि असं म्हटलं जातं की अशा सूर्यग्रहणाच्या वेळेस एका नदीच्या ठिकाणी किंवा कुंडामध्ये, सरोवरामध्ये अशा पवित्र ठिकाणी जाऊन स्नान करणं, तप करणं हे महत्वाचं मानलं जातं। मग अशा वेळेस द्वारकावासी जे होते, कृष्ण भगवंत होते, त्यांच्या पत्नी होते, बलरामजी होते, या लोकांनी काय ठरवलं सर्वांनी की आपण कुरुक्षेत्राला जाऊ, कारण कुरुक्षेत्राला पवित्र स्नान मानलं जायचं। तिथे समंत पंचक असं त्यांना मानलं जातं आणि त्या ठिकाणी अशा सूर्यग्रहणाच्या वेळेस जाऊन स्नान करणं हे खूप पुण्याचं मानलं जाईल। तर द्वारकेतली जसे सर्वजण रथावर आरूढ होऊन कुरुक्षेत्रावर येऊन पोहोचले। जसे द्वारकेतले रहिवासी कृष्ण भगवंत सगळे पोहोचले, त्याचप्रमाणे विविध राज्यातले देखील राजे तिकडे आले। आणि इकडे सुद्धा असं घडलं वृंदावनमध्ये की नंद बाबा, यशोदा माता, गोपवासी त्यांना देखील लक्षात आलं की सूर्यग्रहण आहे, आपण देखील जायला हवं पवित्र स्थानी। व त्यांनी देखील कुरुक्षेत्रावर जाण्याचा निर्णय केला। कुरुक्षेत्रावर आल्यानंतर सर्वांना लक्षात आलं की भगवान स्वयं कृष्ण इकडे आलेले आहेत। तर प्रत्येक जण जाऊन त्यांचं दर्शन घेत होतं। आणि इकडे नंद बाबा, वृंदावनातले सगळे तिथे पोहोचले कुरुक्षेत्रावर। नंद बाबा, यशोदा मैयांनी कृष्णांना बघितलं, त्यांना दुरून पाहिल्यावरच त्यांची इच्छा झाली की आता आपण दर्शन घेणं गरजेचं आहे, किती वर्ष झालं आपण त्यांना पाहिलं नाहीये। मग ते त्यांच्या जवळ जाऊ लागले आणि जवळ जाताना त्यांना पहारेकरांनी थांबवलं, कारण की श्रीकृष्ण भगवंत आता हे एक गोप नव्हते वृंदावनातले, तर एक राजा होते द्वारकेतले। तर त्यांच्या बाजूला भरपूर सैन्य होतं, पहारेकरी होते। मग त्यांनी पहारेकरांना सांगितलं की तुम्ही सांगा जाऊन की आम्ही भेटायला आलोय, आम्हाला भेटायचंय। तर तुम्ही कोण विचारलं, ते बोलले नंद बाबांनी यशोदा मैया आले म्हणून सांगा। आणि कृष्णांना जेव्हा कळालं की आपले आई वडील आले, तेव्हा ते पळतच त्यांनी येऊन मिठी मारली आणि तिथे प्रेमाचं आदान प्रदान झालं। त्यांचं भेट झाल्यानंतर थोड्या वेळातच कृष्णांचे मित्र सखा आले
त्यांची देखील भेट झाली. त्यांनी कृष्णाला विचारलं, तुम्ही तर आम्हाला वचन दिलेलं ना की लवकर येणार परत म्हणून, आणि तुम्ही वचन मोडलं. तर कृष्ण शांत होते. थोड्या वेळानंतर कृष्णाचं लक्ष गेलं की दूर उभे राहून राधाराणी आणि गोपी त्यांच्याकडे बघत आहेत. तर कृष्णाने सर्वांना बाजूला सारून त्यांच्या जवळ गेले. गोपींनी आणि राधाराणींनी पण मनाद्वारे हाच प्रश्न केला की आम्ही तर तुमची वाट पाहतोय एवढे दिवस झालं, पण तुम्ही येत नाहीये. पण भगवंताचं महत्व हे आहे की धर्म पालन करणं, आणि त्यांचं धर्म हे होतं की आपल्या आई वडिलांचं, आपले पत्नी, मुलं बाळ यांचा सांभाळ करणं, संरक्षण करणं, आणि ते त्यांच्यासाठी पुन्हा वृंदावनात जाणं शक्य नव्हतं. कुरुक्षेत्राचा सूर्यग्रहणाचा आंघोळीचा विधी झाल्यानंतर सर्वजण पुन्हा द्वारकेला निघाले. कृष्ण देखील रथावर आरूढ झाले. भगवंत श्रीकृष्ण आणि बलरामजी आणि सुभद्रा मैया एकाच रथावर आरूढ होते. आणि ते जेव्हा निघाले तेव्हा गोपी आणि राधाराणी ते पाहून स्वतःला शांत करू शकत नव्हत्या. मनामधून त्यांना वाटत होतं की नाही, भगवंतांनी द्वारकेला नाही गेलं पाहिजे, त्यांनी वृंदावनाला आलं पाहिजे. पण भगवंत आता ऐश्वर्य रूपात होते. त्यांनी उंची वस्त्र, दागिने परिधान केले होते, आणि मनामध्ये गोपी आणि राधाराणी त्यांना वृंदावनातील कृष्णाप्रमाणे पाहत होत्या. वृंदावनात घातलेले कपडे, गळ्यात घातलेल्या फुलांच्या माळा, फेटा, मोरपंख, आणि त्यांना ते सहन होत नव्हतं. आणि ते मनाद्वारे त्या रथाला द्वारकेकडे न जाता वृंदावनाकडे खेचत होत्या. त्यांना वाटत होतं भगवंतांना वृंदावनाकडे, गोकुळात घेऊन जावं आपल्या बरोबर. आणि हीच कथा आहे रथयात्रेची, जिथे खरी रथयात्रा सुरू झाली गोपींच्या आणि राधाराणींच्या मनातून. आणि आपण जेव्हा ही रथयात्रा करणार आहोत म्हणजे 13 जुलैला, तोच भाव आपल्या मनामध्ये असायला हवा. जेव्हा आपण जगन्नाथजींचा, भगवान श्रीकृष्णांचा रथ खेचणार असणार, मनामध्ये हा भाव पाहिजे की मी हा रथ माझ्या शरीराने म्हणजे हाताने खेचते. गोकुळ म्हणजे काय आहे? गो म्हणजे शरीर आहे, कुल म्हणजे इंद्रियांचा संग्रह आहे, आणि या इंद्रियामधून मी भगवंताला खेचून मी माझ्या हृदयामध्ये घेऊन चालले. आणि हा भावाने जेव्हा आपण खेचू तेव्हा आपण भगवंतांना प्राप्त करू शकू. म्हणून हेच सांगणं आहे की जेव्हा आपण रथयात्रेमध्ये सामील होऊ तेव्हा हा भाव शक्यतो मनात आणून रथ खेचायला हवा, ज्याच्यामुळे आपली भक्तीमध्ये वाढ होईल. जेव्हा आपली रथयात्रा सुरू होणार आहे तेव्हा जगन्नाथजींचा आपण रथ खेचणार आहे, तेव्हा अजून एक सेवा असणार आहे तिथे. सेवा म्हणजे भगवंतांची सेवा, भगवंतांच्या साठीची सेवा. भगवंत काही सारखे बाहेर पडत नाही मंदिरमधून. तर जेव्हा भगवंत बाहेर पडणार आहे त्यांचा रस्ता आपल्याला स्वच्छ करायचा आहे. तर हे दिसताना भौतिकदृष्ट्या वाटणारे आपण रस्ता स्वच्छ करणार आहोत, पण ह्याचं महत्व इथे जोडलेलं आहे की जे रस्ता आपण रस्त्यावरचा कचरा दूर करतोय तसा हळूहळू आपल्या मनातला कचरा दूर होत जाणार आहे. कुठली गोष्ट खराब असेल, घाण असेल, अशा ठिकाणी आपण चांगली वस्तू स्थापन कधीच करू शकत नाही. आणि आपल्या मनामध्ये वर्षानुवर्षाची साठलेली घाण, तिथे तर भगवंत कधीच येणार नाही. मग सुरुवात तिथून करायला पाहिजे. आपल्याला आपल्या मनाला स्वच्छ करायला पाहिजे. म्हणून रथयात्रेच्या समोर मनापासून आपण झाडू मारलं पाहिजे. भगवंतांना म्हटलं पाहिजे, भगवंता मदत करा मला माझ्या मनाला साफ करायला, माझ्या इंद्रियांना स्वच्छ करायला. आणि हळूहळू पुन्हा रथाच्या दोरीला खेचत म्हटलं पाहिजे, आता या माझ्या मनामध्ये आरूढ व्हा आणि मला तुमच्या भक्तीमध्ये सामावून घ्या.
हरे कृष्णा. हरे कृष्णा. हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे. तर या रथापुढे जे झाडू मारतो आपण त्याची एक छान कथा आहे. तर भरपूर बऱ्याच अशा वर्षापूर्वी पुरुषोत्तम देव गोकुळ कुलातील राजा होते आणि ते जगन्नाथपुरीमध्ये राहत होते. तर असं म्हटलं जातं की जगन्नाथपुरीमध्ये जेव्हा रथ बाहेर निघतो तेव्हा राजा पहिला झाडू फिरवतो रथासमोर. तर ते पुरुषोत्तम देव राजा हे देखील त्यांची पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा जोपासत होते. तर त्या राजांचं लग्न ठरलं कांचीपुरमच्या राजाच्या मुलीशी. आणि लग्न ठरल्यानंतर बोलणी झाली, सर्व झालं. तर त्याच दरम्यान जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रा होती. त्यावेळेस राजाने कांचीपुरमच्या राजाला आमंत्रण दिलं की आमच्या राज्यामध्ये रथयात्रा आहे, तुम्ही सुद्धा पाहायला या. पण इकडे काय झालं, कांचीपुरमचे जे राजा होते त्यांना जाणं शक्य नव्हतं. तर त्यांनी त्यांच्या मंत्र्याला सांगितलं की माझ्याऐवजी तू जाऊन ये. तर मंत्री जगन्नाथपुरीला गेले, त्यांनी रथयात्रा पाहिली. त्याने पाहिलं जगन्नाथजींना खूप छान नटवले आणि रथयात्रा पण खूप जोरात चालली आहे. वाद्य वगैरे वाजवली जात आहेत, कीर्तन होत आहे. पण राजा रथापुढे झाडू मारत आहे आणि हे गोष्ट त्याच्या मनात खटकली आणि तो पुन्हा आपल्या राज्यात गेला, म्हणजे कुठे, कांचीपुरमला. तिकडे गेल्यावर राजाने विचारलं कशी झाली रथयात्रा. तर तो राजाला म्हणाला रथयात्रा छान होती, पण तुम्ही तुमच्या मुलीला एका भंग्याला देणार आहात. राजा म्हणतो असं का बोलतो तू. तर तो राजाला म्हणतो मी तिकडे गेलो, रथयात्रा चालू होती, सर्व काही चांगलं होतं, पण राजा त्या रथयात्रेसमोर झाडू मारत होता. मग अशा भंग्याला आपल्या मुलीला कसं बरं देता तुम्ही. तर हे ऐकून राजाला खूप राग आला आणि तो म्हणाला मी माझ्या मुलीला अशा राजाला देणार नाही. आणि त्याने लगेच ते लग्न मोडलं. आणि इकडे ही गोष्ट पुरुषोत्तम देव त्यांना कळाली, त्यांना देखील खूप राग आला. ते म्हणाले जगन्नाथजी जे स्वयं भगवान आहेत त्यांच्या रथासमोर मी जर झाडू मारतो तर त्याच्यामध्ये एवढं वाईट वाटण्यासारखं तर काहीच नाही. मग एवढ्याशा गोष्टीसाठी लग्न मोडायची आवश्यकता नव्हती. आणि त्या रागाच्या भरात ते तडक आपल्या सैन्याला घेऊन त्याने कांचीपुरम राज्यावर आक्रमण केलं. पण तिकडे जाऊन उलटच घडलं. आक्रमण केल्यानंतर ते तिथे त्यांचा पराभव झाला आणि त्या पराभव झाल्यानंतर ते पुन्हा परत आपल्या राज्याकडे येऊ लागले. ते त्यांना खूप अस्वस्थ वाटत होतं की आपला पराभव घडला. आणि येताना त्यांना एक वृद्ध माणूस भेटले. त्यांनी वृद्ध माणसाला सांगितलं की असं असं मी राजा आहे आणि मी कांचीपुरम राजाच्या राज्यावर आक्रमण केलं होतं, पण मी युद्धात हरलो आणि त्याचं मला खूप दुःख आहे. तर त्याने राजाला प्रश्न केला तू जाण्या अगोदर जगन्नाथजींना प्रार्थना केली होतीस का, तू दर्शन घेतलं होतंस का त्यांचं. तेव्हा त्याच्या राजाच्या लक्षात आलं की हो, रागाच्या भरात मी भगवंतांकडे पाहिलं सुद्धा नव्हतं, त्यांचं दर्शनही घेतलं नव्हतं, म्हणजे ती चूक त्याच्याकडून घडलेली होती. आणि मग त्यांनी पुन्हा राजात जाऊन जगन्नाथजींचं दर्शन घेतलं, त्यांची प्रार्थना केली आणि पुन्हा ते लढाईसाठी निघाले. लढाईसाठी निघाल्यानंतर वाटेत त्यांना एक वृद्ध स्त्री भेटली आणि ती म्हणाली थांबा थांबा, इथून पुढे तुम्ही जाऊ शकत नाही. राजाने विचारले का बरे. ते म्हणतात, ती म्हणाली तुमचे 2 व्यक्ती अगोदरच पुढे गेले आणि आता तुम्ही सुद्धा या मार्गाने चाललाय. मला कर दिल्याशिवाय तुम्ही काही पुढे जाऊ शकणार नाही. ते म्हणाले माझे सैन्य तर माझ्या बरोबर आहे, तर पुढे कोण गेलं. तर ती त्यांना 2 कडे दाखवते. हे पहा त्या 2 व्यक्तींचे कडे जे पुढे गेले.
राजा जेव्हा दोन्हीकडे बघतो तो आश्चर्यचकित होतो, कारण की ते दोन्हीकडे कृष्ण आणि बलराम यांचे असतात आणि त्यांच्या लक्षात येतं ते जेव्हा सकाळी त्या भगवंताच्या दर्शनासाठी गेलेले असतात तेव्हा ते दोन्हीकडे त्या दोघांनी परिधान केलेले असतात आणि तेव्हा त्यांना रडायला येतं की भगवंत त्यांच्या अगोदर तिकडे पोहोचलेले आहेत. राजा एवढे खुश होतात की त्यांना कर द्यायच्या ऐवजी जमीन देखील देतात त्यांना आणि तिथून पुढे ते त्या राज्यावर आक्रमण करतात, राजाचा पराभव करतात आणि त्या राजकुमारीला घेऊन येतात आणि येऊन नंतर पुन्हा मंत्र्याला सांगतात, जावा हिचं एका भंग्याबरोबर लग्न करून द्या. आणि आता राजकुमारी अस्वस्थ होते, रडू लागते. आता माझं कसं होणार? माझं लग्न एका भंग्याबरोबर करणार? मी कसं सहन करू शकते हे? आणि मंत्री जो असतो तो खूप हुशार असतो. तो म्हणतो, तू एवढी पण दुःखी होऊ नकोस, थांब. 1 वर्षानंतर पुन्हा जगन्नाथ रथयात्रा सुरू होते आणि तेव्हा राजा रथयात्रेसमोर झाडू मारत असतो आणि तेव्हा मंत्री त्या राजकुमारीला घेऊन राजाकडे जातो, ही घ्या राजकुमारी आणि हिच्याशी लग्न करा. तर राजा म्हणतो, अरे पण मी तुला सांगितलेलं भंग्याबरोबर लग्न करून दे म्हणून तिचं, मग? तर मंत्री म्हणतो, तुमच्यासारखा चांगला भंगी हिला मिळणार नाही आणि तुम्ही हिच्याशीच लग्न करा. मग ते दोघंही लग्न करतात आणि त्यानंतर जगन्नाथजींचे खूप चांगले भक्त बनून भगवंतांची खूप सेवा करतात. आणि अशा प्रकारे तेव्हापासून सर्वजण रथयात्रेमध्ये झाडू मारण्याची सेवा आनंदाने करतात. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आता ही रथयात्रेबद्दल आपण बरीच माहिती ऐकली, म्हणजे आपण आता उत्साही आहोत खूप. रथयात्रेमध्ये खूप सेवा करायची आपल्याला आणि ही सेवा फक्त कशाची करायची? दाखवण्यासाठी नाही करायचे कोणाला, तर आपल्या शरीराच्या आत्म्याच्या शुद्धतेसाठी आणि आपल्या मनामध्ये भगवंतांना आरूढ करण्यासाठी. हरे कृष्ण. तर आता रथयात्रे दिवशी आणखीन एक मोठी गोष्ट घडणार आहे. मोठी गोष्ट म्हणजे इथे सेंटरवर रथयात्रेच्या दिवशी 13 जुलै 2024 ला सकाळी 8 वाजता नरसिंह यज्ञ करणार आहोत. तर यज्ञाबद्दल थोडंसं समजून घेऊया. पहिलं भगवद्गीतेमध्ये श्लोक येतो, द्रव्य यज्ञास्तपो यज्ञ योग यज्ञास्तपाधरे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतयः संशितव्रताः. याचा अर्थ आहे, काही जण कठोर व्रत धारण करून, काही जण आपल्याकडे द्रव्यांचा यज्ञ करून, काही जण खडतर तपस्या करून, काही जण अष्टांग योग पद्धतीने आचरण करून, किंवा काही जण दिव्य ज्ञानामध्ये प्रगत होण्यासाठी वेदाध्ययन करून प्रबुद्ध होतात. आता या श्लोकामधून भगवंतांनी काय सांगितलंय की वेगवेगळ्या प्रकारची यज्ञ कशी असतात, कोणत्या प्रकारची लोक अशी प्रकारची यज्ञ करतात आणि त्याच्यामुळे फळ काय प्राप्त होते. तर एक म्हणजे संपत्तीचं यज्ञ. तर हे कोण करतं? तर धनाढ्य व्यक्ती असतात किंवा राजघराण्यातली लोक असतात. हे काय करतात? संपत्तीचं दान करतात. कशा रूपात करतात? तर ते कोणत्या तरी धर्मार्थ संस्था उघडतात, अन्नक्षेत्र उघडतात, दवाखाने उघडतात, धर्मक्षेत्र, अतिथीगृह, विद्यापीठ, वृद्धाश्रम अशा पद्धतीचे संस्था उघडतात. मग या प्रकारच्या यज्ञाला काय म्हणतात? द्रव्यमय यज्ञ. दुसरं आहे तपोमय यज्ञ. यामध्ये कठोर तपस्या केली जाते, जसं चंद्रायन, चातुर्मास अशा प्रकारच्या तपसाधना होतात. म्हणजे चातुर्मासात काय होतं? 4 महिने म्हणजे जुलै ते ऑक्टोबर मध्ये कठीण तपश्चर्या केली जाते. जसं केस कापायचं नाहीये, 2 वेळेच्या ऐवजी 1 वेळेच अन्न खायचं आहे आणि या प्रकारचे करून किंवा घराच्या बाहेर जायचंच नाही. आणि याने काय होणार? तपोमय यज्ञ करून आपल्याला उच्च सुखाची प्राप्ती होणार. तिसरा आहे योग यज्ञ.
याच्यामध्ये काय आहे, पतंजली योग पद्धतीने यज्ञ केलं जातं, अष्टांग योग पद्धती, ज्याच्यामुळे ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होता येतं. हठ योग, अष्टांग योग या प्रकारचे योग करून. त्याचबरोबर दुसरं आहे की पवित्र तीर्थस्थानांना भेटी द्यायची, दर्शन घ्यायचं आणि भौतिक जगामध्ये विशिष्ट सिद्धी प्राप्त करायची, अशा प्रकारचे यज्ञ असतात. चौथा आहे स्वाध्याय यज्ञ. याच्यामध्ये काय करतात, अध्ययन, विविध शास्त्रांचं अध्ययन, वेदांत सूत्र, सांख्य तत्वज्ञान, अशा प्रकारे त्यांचं शास्त्रांचं अध्ययन करून जास्तीत जास्त ज्ञान घ्यायचं. असे 4 प्रकारचे यज्ञ आहेत जे सर्वसामान्य योगी कठोर निष्ठेने आणि कठोरतेने पालन करतात आणि जीवनातील उन्नत अवस्था, वर्षी अवस्था प्राप्त करतात. पण कृष्ण भावना ही सर्वांपासून भिन्न आहे. यामध्ये आपण काय करतो, भगवंतांची सेवा करतो आणि आपल्याला या भौतिक जगातून उच्च स्तरावर जाण्याची इच्छा नाहीये. तरी भक्ती करून आपल्याला फक्त भगवंतांचा प्रेम मिळवायची आणि त्या आध्यात्मिक जगामध्ये जाण्याची इच्छा असते. आणि यासाठी कृष्ण भावनेमध्ये आपण प्रत्येक कार्य करतो. तर हे नरसिंह यज्ञ आहे, हे देखील एक कृष्ण भावनेमधील यज्ञाचा प्रकार आहे. नरसिंह भगवान कोण आहे, तर भगवंतांचे शक्तीचे रूप आहे, वीर रसातील रूप. आणि ते काय करतात, आपल्या भक्तांना संरक्षण देतात. जसे प्रल्हाद महाराजांना त्यांचे वडील कोण होते, हिरण्यकश्यपू, असुर होते, पण त्यांनी आपल्या भक्ताचं संरक्षण करण्यासाठी ते स्वतः प्रकट झाले खांबातून. अशा प्रकारे भगवंत भक्तांना संरक्षण देतात. या नरसिंह यज्ञामध्ये नरसिंह कवच मंत्राचा उच्चार करून आहुती दिली जाते आणि त्यामुळे आपलं शरीराचं तर शुद्धीकरण होतं, आत्म्याचं पण शुद्धीकरण होतं. याची एक गोष्ट आहे, म्हणजे आता हल्लीच घडलेली एक सोनाली दुवा म्हणून माताजी आहेत, त्यांच्या आयुष्यात घडलेली गोष्ट. 15 ऑगस्ट 2017 रोजी या सोनाली दुवा माताजी ज्या आहेत, त्यांच्या प्रभूजींना ब्रेन हॅमरेज झालं होतं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं फक्त अर्धा तासच हे जगू शकतात. आम्ही प्रयत्न करतोय, पण बाकी काय सर्व भगवंताच्या हातात. अर्धा तास जगू शकतात एवढंच सांगण्यात आलं होतं आणि ही सर्जरी चालू झाली. त्या माताजींनी कंटिन्यू भगवंतांची प्रार्थना सुरू केली. म्हणायला लागले की भगवंता मदत कर. महत्वाचं म्हणजे त्या भक्तीमध्ये नव्हत्या, पण त्यांना हे माहिती होतं की कुठली तरी शक्ती आहे जी आपलं रक्षण करू शकते. तर ही जी ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर सकाळी 5ला सुरू झालेलं ऑपरेशन संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ऑपरेशन चालूच होतं आणि 5 वाजता ऑपरेशन झाल्यानंतर म्हणजे तोपर्यंत ते जिवंत होते. बाहेर आणल्यानंतर त्यांनी सांगितली सर्जरी केली, पण 2%च आहे पर्सेंटेज आम्ही गॅरंटी देतो की हा व्यक्ती जगू शकेल म्हणून. आणि त्याच वेळेस इस्कॉनचे एक भक्त त्या माताजींना भेटायला गेलेले. भगवंत अनेक वेळा आपल्या भक्तांसाठी दुसऱ्या भक्तांना मनामध्ये प्रोत्साहन देतात की माझ्या भक्ताला गरज आहे, तुम्ही तिथे पोहोचा आणि मदत करा. अशाच प्रकारे म्हणजे त्या भक्त जे इस्कॉनचे होते त्यांना प्रोत्साहन भेटलं होतं म्हणून ते तिकडे गेले होते. तर त्यांनी नरसिंह भगवंतांचा फोटो त्या माताजींना दिला आणि ते म्हणाले तुम्ही घाबरू नका, सर्व काही व्यवस्थित होणार आणि तुम्ही हा फोटो तुमच्या प्रभूजींच्या जवळ ठेवा. माताजींनी देखील तसंच केलं. त्यांना त्या फोटोबद्दल एवढं माहीत नव्हतं ते कोण आहे किंवा त्यांच्याबद्दल प्रेम किंवा ते भगवंतच आहेत आदर हे पण त्याच्या मनात त्यावेळेस नव्हतं. पण एक होतं की त्यांनी सांगितलंय म्हटल्यावर आपण ते ठेवलं पाहिजे म्हणून त्यांनी डॉक्टरांना सांगून तो फोटो आपल्या प्रभूजींच्या शेजारी ठेवला आणि त्यानंतर ते प्रार्थना त्यांनी सुरू केली आणि बघता बघता त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट सुरू झाली आणि फक्त 15 दिवसाच्या आतच म्हणजेच 5-6 दिवसाच्या आतच म्हणजे हे घडलं किती असेल 5 ऑगस्टला घडलेली ही गोष्ट आणि 14 ऑगस्टला जन्माष्टमी होती. त्या दिवशी तर त्यांचे प्रभूजी नॉर्मल झाले आणि त्यांचं व्हेंटिलेटर देखील काढण्यात आलं. पूर्ण नॉर्मल म्हणजे
आपल्यासारखे नॉर्मल नव्हते झाले ते, पण ते शुद्धीवर आलेले होते, रिस्पॉन्स देत होते. म्हणजे जिथे पहिल्या दिवशी डॉक्टर म्हणत होते अर्ध्या तासापेक्षा जास्त व्यक्ती जगू शकणार नाही, ऑपरेशन झाल्यावर सांगितलं गेलं 2% गॅरंटी आहे व्यक्ती जगण्याची, तो व्यक्ती पुन्हा 7-8 दिवसाच्या आतच त्याचं व्हेंटिलेटर काढलं जातंय आणि तो रिस्पॉन्स देतोय. म्हणजे ही कोणाची कृपा आहे? भगवंताची कृपा आहे. आणि तेव्हापासून त्या माताजींना कळालं की खरोखर भक्तीमध्ये किती शक्ती आहे. आणि नरसिंह भगवंतांच्या ह्याच्यामध्ये तर इतकी शक्ती आहे की ते रक्षण करू शकतात. म्हणून आपल्याला देखील हे यज्ञामध्ये पार्टिसिपेट करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. आपण देखील स्वतःहून या नरसिंह यज्ञामध्ये सहभागी झालं पाहिजे. आपण आपल्या कुटुंबासाठी करू शकतो, आपल्या मुलांसाठी करू शकतो. तसेच घरामध्ये जर कोण आजारी असेल तर त्यांच्या नावाने देखील आपण हे यज्ञ करू शकतो. तर जरूर या यज्ञामध्ये सहभागी व्हा आणि याचा नक्कीच याच्यामध्ये सहभागी होऊन आपल्या घरातल्यांसाठी वगैरे भगवंताकडून आशीर्वाद प्राप्त करा. हरे कृष्ण. या यज्ञाची 13